तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आपण आता आहोत लास्ट धनकवडी बस स्टॉपच्या इथं आणि आज इथनं सुरुवात करणार आहे. ॲक्च्युली आपल्या पार्किंगपासून सुरुवात केली पण पडली नाही. टेक म्हटलं इथनं घेऊया. इथनं ऑर्डर पडतं ते बघू आता कधी पडतं आहे कधी नाही. आय होप लवकरात लवकर पडावं. काल आपण जसं की सांगितलं बुधवारी जाणार आहे आपण सेंटरला, मसाज सेंटरला आपल्या मणक्याचं गॅपचं काम करायला. काल जाऊन आलो. पहिलं खाली लेप लावलेला थोडा तिथे थोडं पाठीमागे लावलेलं आहे, वरती थोडा वरती. आता पुढच्या वेळेस परत कमरेवर लावतात, तिथे थोडा ताण पडतो आहे, जे की मेन तिथंच मणक्याचं काम चाललं आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की पहिलं वरचं काम करायचं मग खालचं. आतलं इथं जो थोडासा गॅप होतो तो कवर झालेला आहे, त्यांनी हातानेच केलेलं आहे आणि लेप लावून केलेलं आहे. लेप लावून होतो आयुर्वेदिक औषधिक, आणि जसं की म्हणलं आपले औषधं चालू आहेत त्यामुळं ते होऊन गेलेले. आणि त्यांना मी हे बी विचारले की मला परत होईल का, ते म्हणले आमच्याकडे एकदा केले की परत होत नाही. आता बघू भविष्यात होतं आहे का नाही. पाटणीचं राहिले, पाटणीचं आता शनिवारी बोलवले, परत शनिवारी जायचं आहे. एक 2-3 फेऱ्या अजून मारायला लागणार, म्हणजे टोटल 5 फेऱ्या होतील, त्यात कवर होईल असं म्हणले. आणि पुन्हा कधीच होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघू काय होते काय नाही. असे 40ची ऑर्डर पडले की काय परवडणार. तुम्हाला काय वाटते परत पडेल का मणक्याचं काम? कारण काम तर आपलं हेच आहे, दुसरं काय करू शकत नाही आपण, जमत नाही आपल्याला पहिल्यापासून. मित्रांनो मला शिकट झालं कारण ऑर्डर पडलेली ओलाची पहिली ऑर्डर पडलेली. मीटरवर आणले 11 रुपयाचा फरक पडला. 119ची ऑर्डर होती, 130 झाले, ती की खूप चांगली गोष्ट आहे. जस्ट डायल ऑर्डर होती. आता जस्ट डायलची ही बिल्डिंग आहे, स्टेट बँक जस्ट डायल. इथं भरपूर सारे काम आहेत. मला वाटतं खूप ऑफिसेस आहेत. मे बी एकदा जॉबला आलो इथं, तर कोण जॉबलेस असेल तर या इथं नियर बाय कुमार पॅसिफिक मॉल. कुमार पॅसिफिक मॉल पाशी आला असतं कोणी सांगेल तुम्हाला जस्ट डायलचं ऑफिस कुठे आहे, किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाचं तुम्हाला मोठी बिल्डिंग दिसेल त्या शेजारी तीच बिल्डिंग, किंवा नियर बाय विचारा तुम्हाला सांगतील कोणी बी. त्या बिल्डिंगचं नाव काय बघितलं नाही पण घावेल तुम्हाला लगेच, किंवा गुगलला जरी सर्च केलं लगेच भेटेल. 9 to 5 जॉब असतो, 8,000 रुपये पगार असतो, इन्सेंटिव्ह वेगळा असतो, त्यामुळं पगार चांगला होऊ शकतो. बाकी पुढचं काय असेल काय माहीत नाही. पण एक मी विचारलेलं तेव्हा एक खूप वर्षापूर्वी, तेव्हा आता वाढलं असेल 10,000 रुपये झाले असेल. टेलिकॉलिंगमध्ये काय जॉब हे नॉर्मल म्हणजे घर चालवण्यासाठी. आणि जर आपल्याला महिन्याला 50-60,000 रुपये कमवायचं असेल तर मग दुसरा जॉब बघायला लागेल. तर असो एक मला माहीत होतं इन्फॉर्मेशन म्हणून जस्ट सांगितलं, कारण 10,000चा जॉब भेटणं बी आजकाल खूप मुश्किल आहे. आणि इथं वेकेन्सी असेल तर बघा तुमची इच्छा. तर आपण आता बघूया, इथनं स्वारगेटला जाऊया आणि बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडती का नाही. तर भेटूया नेक्स्ट ऑर्डर. तिथे सांगतो 1:07 झाल्यात आणि आत्ता एकाने 500 रुपये दिले, तेव्हा सुट्टे काढायला पैशावरती काढले. गुगल पे कर म्हणलं, भाऊला नाही म्हणला, ठीक आहे म्हणलं, दिले सुट्टे. वरचे 15 रुपये माझ्याकडे सुट्टे नव्हते, त्यांना मी 10 होते की तिथं 5 नव्हते, 5 लाख परत ते म्हणलं असता. असं एखादा कस्टमर असू दे, काय विषय नाही, त्यांच्या हक्काचे पैसे. तर 15 रुपये गुगल पे केले. आणि ऑर्डर जे ड्रॉप होतं आपल्याला पिकअप होतं उंडरीतनं नाही, सॉरी कंट्रोल चौकातनं नरे साईडला, आणि ड्रॉप होतं COPमध्ये. त्या COPच्या आतलं बिल्डिंग्स इथं जसं आता काहीतरी काम चालू वाटतं आतमध्ये, त्याचं मटेरियल होतं. एक 7-8 बॉक्स होते छोटे छोटे, एवढं काही लोड नव्हतं. तर त्यांनी ऑलरेडी 50 एक्स्ट्रा ॲड करून ठेवलेले. ज्यांनी बुक केले त्यांनी मटेरियलवाल्यांनी, त्यांना माहिती आहे रॅपिडो 50 जास्तच घेतात मटेरियलसाठी. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, असं काय हरकत नाही. तर टोटल मला वाटतं झालं असेल 700-800 काहीतरी. तर आपण पहिले इथनं बाहेर निघूया आणि कुठंतरी जेवायला बसूया, नंतर तुम्हाला सांगा टोटल किती झाली किती नाही. इथनं बाहेर निघूया, भूक लागलं मला. मुद्दाम इथलं सीन दाखवलं तुम्हाला, जेणेकरून कळावं की मी आलो आहे बाबा इकडं, बऱ्याच दिवसात आतमध्ये आलो आहे. चला, तर मित्रांनो टोटल मारले. म्हणलं कुठं बाहेर जाऊन कुठं जागा भेटणार नाही का, एवढं कॉलेजमध्ये आवारा चांगला आहे. इथं कॅन्टीन आहे, तर कॅन्टीनच्या आत नाही तर जाऊ शकत नाही मला वाटतं, कारण आपण डबा अलाउड नसतो ना कॅन्टीनमध्ये. तर आपण इथंच बसूया कॅन्टीनच्या बाहेर. एका साईडला रिक्षा लावली, तर मस्त छोटंसं गार्डन आहे, चांगला व्यू घेत जेवूया. इथंच भात नाही आणला, त्यामुळं जेवणाला जास्त वेळ लागणार नाही, लवकर जेवण होईल. एकच भाकरी आणली, गव्हाची भाजी आणली.
तर 700 रुपये झाले, नॉट बॅड. 7 वाजलेत, सॉरी 1 वाजलेत, 700 रुपये आले. कांडी एकच आहे कारण CNG भरले नाही. काल फुल केली ती आणि काल एकच कांडी गेली, तर 3 कांड्या म्हटलं काच काम करू नका, परत कशाला भरायचं. तर आजकाल 1000-1200 झाले तर डोक्यात पाणी. 4 वाजेपर्यंतच काम करणार आहे. 1-2-4 दिवस जरा लो काम करणार आहे. एकदा जर मनका नीट झाल्या मग आपण पहिल्यासारखं 1.5-2चा विचार करूया. आता थोडं 3-4 दिवस किंवा आठवडा किंवा महिनाभर तरी म्हणा, महिना लागणार नाही, 10 दिवस लागेल. 10 दिवस जर हलकं काम करूया. एकदा मनका नीट झाला मग झुकेगा नाही साला. तात्पुरतं बघू. तसं तर घरचे म्हणतात जाऊ नको, पण मला हाऊस नाही, मला बी काम करायचं हाऊस नाही. पण हप्ते थांबवत नाही ना, काय सांगायचं. चला आता जेवून घेऊया आणि भेटूया जेवणानंतर. बघूया जेवणानंतर इकडनं कुठली ऑर्डर पडते नाही पडते. आता एक पडलेली पण पिकअपच 3 किलोमीटरचा होता, म्हणलं राहू दे. आता मी जेवण करणार आहे आणि कोण संगमवाडीला किंवा वाकड्यावाडी स्टेशन जाणार आहे, जेणेकरून मला ते कोण ना कोण भेटेल. आणि जमलं तर घराकडचंच बघणार आहे, कारण एकच कांडी राहिली आहे. 2 कांडी होती, एक उडाली लगेच. ती काय उडतेच, दुसरीचं भरोसाच नसतं. 3री आणि 4थी स्ट्रॉंग असते आणि भगवी एक स्ट्रॉंग असते. पहिली मधली दुसरी काय होते काय माहिती, होऊन जाते. भगवी जरी संपली तर लाल बी स्ट्रॉंग असते. ती विमस 20-30 चालते, पण रिस्क घ्यायचं नाही. लाल झाली तर लगेच CNG भरून घ्यायचं. आता जेवूया आणि तोपर्यंत तुम्ही जेवल्यानंतर बाळाचिरल्यानंतर ऑर्डर पडवायची. तोतरी वळायला लागली काय काय झालं. तर आपण गेलो प्लॅटफॉर्म नंबर 6 स्टेशनला आणि तिकडनं लगेच गाडी असते. एक ऑर्डर पडली आपल्याला दीनानाथ हॉस्पिटलच्या नियर संकुल सोसायटी, तिथं. आता मी आहे दीनानाथ हॉस्पिटलपाशी, सोसायटीच्या बाहेर आलो आहे. तर कस्टमरचं म्हणणं होतं की हमाली करा, जे की आपल्या ह्याच्यात बसत नाही. आणि त्यात प्लस आपलं मनका गेलं आहे. तर त्यांना म्हटलं नाही, मला नाही जमणार म्हटलं. त्यांनी ठेवलं सामान. नंतर मग म्हणलं भैया आपकी जगह कोई और होता तो लेडीज की मदत करता. सेम दिखतो असे बोलले. आवाज जुळला का नाही माहीत नाही, असो काय हरकत नाही. तर मी त्यांना सांगितलं मॅडम म्हणलं मनकेचा विषय म्हणलं असं ठीक आहे म्हणलं. पण त्यांचं असं एक्सेप्टेशन्स असतात की ड्रायव्हर लोकांनी हमाली करावं, जे की हे बसत नाही मला वाटतं हे ह्याच्यात. कारण आम्ही ड्रायव्हर हमाल नाही आणि तुम्हाला जर हमाल करून घ्यायची असेल तर एक्स्ट्रा चार्जेस लागतील. तर तसं मी पार्टीच लावून ठेवतो आता मनका नीट झालं. आता नाही, कारण कसं आहे फुकटची हमाली का करावं. लेडीज आहे किंवा म्हातारे एखाद्या वेळेस ठीक आहे, प्रत्येक वेळेस प्रत्येक स्टेशनला तर हमालीच करावं लागते आणि ते आपण तर करतच नाही. मी डायरेक्ट म्हणतो बाई मला का पाठण तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून दुखवते आपली, त्यामुळे मी काय कुली नंबर 1 नाही मी. त्यामुळं आपण ते तशी कामं करतच नाही. लईच जर बाबा नाही का म्हातारा माणूस असेल तर मदत करतो, एवढं आपल्याला बी कळतं. पण जर माणूस आहे चांगला ठीकठाक आहे, तुला बी 2 हात आहेत मला बी 2 हात, तुला उचलायला काय प्रॉब्लेम आहे. यात काय आलं, लेडीज अँड जेंट्स सगळ्यांची सेम ताकद असते. आजकाल मुलीसुद्धा मुलांपेक्षा भारी काम करतात. ते जसं बॉक्सिंग म्हणा, कराटे म्हणा, हाय लेवलचे काम करतात. ते कोण कमजोर नसते, सगळ्यांच्यात ताकद आहे. सगळेजण जेवतात. 19-20 असू शकतं, पण याचा अर्थ असं नाही की ते उचलू शकत नाही. त्यांनी मी म्हटलं का नाही आत्ता हे बडबड करायच्या अगोदर आत्ता मला क्लिक झालं की त्यांनी मला बोलले आणि बॅग स्वतःहूनच ठेवली का नाही. म्हणजे ते करू शकतात, पण मुद्दाम म्हणून हम लेडीज हम नाही करू शकते. हे कुठलं आलं, काही कुठेही जुळवतात. तुम्ही ठेवलं तुम्ही करू शकता. तुम्हाला असं वाटतं मी लेडीज करू शकत नाही किंवा आम्हाला येड्यात काढता तुम्ही, या 2पैकी एक असेल. तुम्ही करू शकता, तुम्ही केलं आहे. पुढच्या वेळेस कुठल्या ड्रायव्हरला सांगू नका की भैया रुको हमसे नहीं हो पाएगा. हमसे तरी कुठं हो पाएगा, हमसे हो पाएगा तो आम्ही स्टेशनला कुली म्हणूनच लागलं असतं ना, ड्रायव्हर म्हणून कसं केलं असतं काम. फरक येत आहे ह्यात. आम्ही मदत करतो ना असं नाही, पण माणसं बघून म्हातारे कोतारे असेल तर कोणाला बी नाही मदत करत. जेंट्स असेल तर अजिबात नाही, किंवा जेंट्स असेल आजारी असेल तर ठीक आहे, तो म्हणा भाऊ मी आजारी, हात दुखतोय हे दुखतोय, किंवा पेशंट बिशंट असेल तर तेवढे मदत करतो. त्याला हात बी धरत नाही का आतमध्ये ठेवतो, पण एवढं कळतं का उगाच काही कुलीची कामं सांगायची आणि त्यात तुम्ही मीटरने नाही येणार, डोकं फिरतं नाही. आमचं फुकट आहे काय. इथं आमचा कमरेचा वेगळा धंदा चालला आहे, गाडीचा वेगळा, आमचा वेगळा. काय सांगू आता. ट्रॅफिक व्हायला लागले. वाजल्यात 2
इथनं एक 10-15 मिनिटं थांबूया. आय होप इथनं एखादी ऑर्डर पडेल स्वारगेट, नाही तर कात्रज त्या साईडला बघायचं तर घराकडे हवे म्हणलं एकच कांडी. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कुठली पडते तिकडली नाही. एक 10-15 मिनिटात पडली तर ठीक, नाही तर गोइंग टू होम. मग 700 आले 800 850 काहीतरी झालायचं लागतं. 50 एक तर होईल 900 रुपये. घरापाशी बघून गेलो जवळजवळ 1-2 ऑर्डर मारून 1000ची लेवल करूनच जाऊ. तर बघूया काय होते काय 1000 रुपये व्हायला किती वेळ लागतात किती नाही. आय होप लवकरात लवकर हवं आणि घरी जाऊन मी जेवण झाले जाऊन पडी द्यायची. पडी नाही द्यायची लगेच. कधी रिक्षावर ना आलात तर लगेच झोपायचं नाही. चालायला जायचं, हातपाय मोकळे करायचे, थोडं वॉर्मअप करायचं नाही का. व्यायाम करायच्या अगोदर जे करतात ते वॉर्मअपच म्हणतात ना. माझं इंग्लिश जरी चुकलं तरी माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या तरी खूप झाले. तर व्यायामपूर्वी जे करतात ते हातपाय हलवणं आहे, ते स्ट्रेचिंग वगैरे काय म्हणतात ते करून घ्या. मी पण तुम्हाला बरं वाटेल. थोडं शतपावली करा, हिंडा इकडं तिकडं. लगेच झोपला तर पाठीला त्रास होईल. मला वाटतं माझं तसंच झालं. मला सगळं कळतंय पण पाणी वळत नाही, कळतंय पण वळत नाही असं झालं. असो बघू पुढची ऑर्डर कधी. फायनली आपलं टार्गेट कम्प्लीट झालं आहे. 2 ऑर्डर पडलेले, एक स्वारगेटला 97 रुपयांनी आणि 97 आणि तिथनं 40 रुपयांनी 1.5 किलोमीटरवर महाराष्ट्र विद्यालयाला आता जास्त अवेलेबल आहे. आणि घराकडे आलो म्हणजे घरचंच आलो. 3 वाजून 25 मिनिटं आल्यात. लवकरच बंद करतोय, काय हरकत नाही. लाल कांडी झालेली आहे. तर आजचा ब्लॉग इथंच संपूया. भेटूया नवीन ब्लॉग येतो. पर्यंत शुभरात्री. मणक्याचा त्रास होते, मणक्याचं काय म्हणते हे करा, काळजी घ्या तुमच्या मणक्याची. एवढंच माहित होतं पण ते शब्द आठवत नव्हते.